खरडा चिकन हा अतिशय टेस्टी लागतो आणि तुम्ही याची कोटिंग बघू शकता, एकदम परफेक्ट चिकनला लागलेली आहे कोटिंग। हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? तर आज आपण खरडा चिकन बनवणार आहोत, जो फार कमी बनला जातो। नॉर्मल चिकन प्रत्येकाच्या घरात बनला जातो, पण खरडा चिकन हा फार कमी बनतो। तर आज आपण खरडा चिकन बनवणार आहोत। तर चला तर मग माझ्यासोबत माझ्या किचन मध्ये आता आपण मसाला बनवून घेऊया, जो आपण खरडा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 10 ते 12। त्यानंतर तुम्हाला जसं तिखट हवे तसं तुम्ही मिरच्या घ्या आणि चांगलं असं परतून घ्या। चांगलं परतून घ्या आणि मिरची उकळू नये, त्यासाठी तुम्ही मिरचीला एक छोटंसं छेद करून घ्या, जेणेकरून ती उकळणार नाही। हे थोडं परतून झालं तर ह्यामध्ये मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा मस्त असं भाजून घ्यायचं आहे। आता खोबरं आता तुम्ही बघू शकताय लालसर असं भाजून झालेलं आहे। आता हे मिश्रण गॅस बंद करून थोडं थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण आता मस्त थंड झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण खूप सारी कोथिंबीर घालणार आहोत, तुम्ही बघू शकता, आणि थोडं पाणी घालणार आणि याची आपण आता पेस्ट करणार आहोत। याची पेस्ट झालेली आहे, मस्त अशी पेस्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपण चिकन शिजवणार आहोत चिकन खरड्यासाठी। तर मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे कुकरमध्ये, त्यामध्ये 1 वाटी कांदा टाकलेला आहे आणि व्यवस्थित असा लालसर होईपर्यंत परतायचा आहे। कांदा इथे मस्त असा ब्राऊन कलर येत चाललाय। यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत, थोडी टाकायची, जास्त हळद टाकू नका आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यावर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत, ती पण चांगली परतून घ्यायची। आता आपण यामध्ये जो चिकन घेतलेला आहे मी अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतला, तुम्ही बघू शकता, तो चिकन टाकणार आहोत। चिकन चांगलं परतून घ्यायचं। चिकन चांगलं असं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं पाणी ऍड करायचं। पाणी जास्त ऍड करू नका, थोडंच ऍड करा, कारण आपण ते खरडा बनवतोय। पाणी टाकून परतून झाल्यावर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम आचेवर 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झालं का प्रेशर काढून घ्यायचं आणि उघडायचं आहे। तुम्ही बघू शकता चिकन मस्त असं शिजलेलं आहे, परफेक्ट शिजलेलं आहे चिकन। आणि हा जो स्टॉक आहे तो तुम्ही मसाला वगैरे टाकून त्याचं सूप वगैरे बनवू शकता। आता आपण चिकन खरडा बनवायला सुरुवात करूया। इथे आपण पॅन मध्ये 2 चमचे तेल घेतलंय, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे। जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे, जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे। जिरं आता फुललेलं आहे। आता आपण कांदा टाकणार आहोत, यामध्ये 1 वाटी कांदा टाकलेला आहे। कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याला आता मस्तपैकी सोनेरी रंग आलेला आहे। आता यात आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहोत, जास्ती टाकू नका, जेणेकरून खरड्याचा कलर बदलला ना पाहिजे, काळा झाला ना पाहिजे खरडा। चांगलं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यावर यामध्ये आपण जो खरडा बनवलाय हिरव्या कलरचं वाटण ते ऍड करणार आहोत। खरडा ऍड केल्यावर चांगला परतून घ्यायचं आहे। थोडंसं परतलं, यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण चिकन मध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंच मीठ टाका। परतून झाल्यावर
यामध्ये आपण जो चिकन शिजवून घेतलाय तो टाकणार आहोत. यात आपण चिकन ऍड केलाय तो आता परतून घ्यायचा आहे चांगला मसाला. मस्त असं टेक्स्चर त्याला आलेला आहे. परतून झाल्यावर 5 मिनिटं झाकण देऊन मंद आचेवर एक वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघू.